दरम्यान ऑपरेशन टायगर लवकरच यशस्वी होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे। तसंच 16 आमदारांवरही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून पक्षात येतील असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे। हे महाराष्ट्रातले उभाटाचे खासदार असेल, पुढे आमदार सुद्धा 16 आमच्या संपर्कात आहेत, ते सुद्धा हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून येणार। 16 आमदार येतील, तुम्हाला दिसेल लवकर। खासदारांचं ऑपरेशन झाल्यावर खासदार आमदार पण। दरम्यान ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटले। यवतमाळचे खासदार संजय देशमुखांनी प्रतापराव जाधवांची भेट घेतली। दिल्लीत प्रतापराव जाधवांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली। तर रविवारी मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीला संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित होते। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की संजय देशमुख आणि आम्ही संघटनेपासून आम्ही मित्र आहे। ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते, त्या काळामध्ये मी बुलढाणाचा जिल्हा प्रमुख होतो। म्हणजे बाळासाहेबांची ज्यावेळेस आहेत होते त्या काळापासून आम्ही संघटनेमध्ये सोबत काम केलं। आम्ही दोघंही एकाच रिजन मधले आहोत, आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत। आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईन आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। दरम्यान ऑपरेशन टायगर बाबत शिवसेनेच्या नेत्यांनी काय म्हटलंय पाहूया। ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये जे काही वातावरण तयार केलं जातंय, अशी कुठचीही मीटिंग माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली नाही। युबीटीचे खासदार काल किती उपस्थित होते किती नव्हते तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे। आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। कारण दर दिवशी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लोक येत आहेत। आता पहिलं ऑपरेशन टायगर आहे हे बारसं कोणी केलं? तुम्हीच सगळ्यांनी केलं। शिर्डीच्या दौऱ्यावर असताना एकाच गेस्ट हाऊसला आम्ही असल्यामुळं वाकचौरे साहेब दुसऱ्या शूटमध्ये आले, तर ते देखील मला भेटले, अशा पद्धतीची बातमी आली। त्याच्यामुळे वाकचौरे साहेबांना मी अजिबात भेटलेलो नाही आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील युबीटीच्या कुठच्याही खासदारांना भेटले नाही। माझी विनंती आहे की आज विद्यार्थ्यांचा स्वागत प्रवेश उत्सव हा अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे। राजकीय भाष्य तर मी या ठिकाणावरनं करणार नाही, परंतु ऑपरेशन टायगर वगैरे असा काही विषय नसतो। योग्य वेळेस योग्य घटना होताना आपण सगळेजण पाहतो। ऑपरेशनच्या संदर्भामध्ये कधीही पूर्ण गोष्टी पहिले काही सांगायचा नसतो। मागच्या 20 तारखेला जे काही घडलं 2022ला ते काही सांगून घडलं नाही आणि कधीही ऑपरेशन सांगून होत नाही। योग्य वेळी आपल्याला ही माहिती उपलब्ध होईल। योग्य वेळ केव्हा आहे म्हणजे काही वर्धापन दिना? योग्य वेळ आता आपली वर्षगाठ होत आहे क्रांतीची। आता ते केव्हा होईल हे आज सांगणं योग्य नाही। जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्याच पक्षात राहणार। टायगर ऑपरेशनवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कालच्या बैठकीला मी उपस्थित होतो, जे नव्हते त्यांनी कारण सांगितलं होतं। कुठला गट मला माहिती नाही, आमच्या पक्षाचे 9 खासदार एवढंच मला माहिती आहे। टायगर ऑपरेशन संदर्भात कोणतीही चर्चा नसल्याचा खासदार वाजे यांनी खुलासा केला आहे। मी 9 खासदार आहे, तर त्याच्यातला मोठा गट म्हणजे किती मलाही समजत नाही, परंतु माझ्यापर्यंत काही बातमी नाही आहे, मला काही माहीत नाही। आपण पाहतोय मी मतदारसंघातच आहे। मी काल मातोश्रीवर गेलो होतो, आज रात्री घरी आलो, आज मी मतदारसंघात। माझी भूमिका स्पष्ट आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहे। प्रत्येकाने त्यांची वैयक्तिक अडचण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव साहेबांना सांगितलेली आहे। ते प्रत्येकजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंगला होते असं म्हणतात, होते म्हणजे असे म्हणतात म्हणजे त्या पद्धतीने होते हे मी पण पाहिले। आणि प्रत्येकजण त्यांनी का बरं आले नाही त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितलेल्या आहे। आम्ही हजर होतो, आम्ही बोललो। खासदार नाराज आहेत काही? माझ्या माहितीप्रमाणे तरी काही नाही नाराज, पक्षाशी नाराज राहायचं काही कारण नाही असं मला वाटतं।